नमस्कार. आता आम्ही चाललो तुळजाभवानीच्या मंदिरात. आम्ही इथे कुठून अक्कलकोटवरून आलो. तिथे आम्ही इकडे रूम बुक केला होता. रूममध्ये आता सगळं सामान वगैरे ठेवलं, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. इथे रूमपासून जवळच मंदिर आहे. सो आम्ही तिथून वॉकिंगमध्ये चालतच चाललो आहे. सगळं सामान वगैरे तिथे ठेवलं आहे आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत. आम्ही तिथे अभिषेकसाठी वगैरे बुक केलं आहे, अभिषेक करायचा आहे. सो आता आतमध्ये अलाउड कॅमेरा वगैरे आहे का ते माहिती नाही, पण मे बी नाही आहे. तुळजाभवानीचं मंदिरामध्ये जाणार होता, फर्स्ट टाईम आलो मी. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. ऑफकोर्स देवाच्या ठिकाणी आलो नक्कीच चांगला एक्सपिरियन्स असतो. अक्कलकोटला सुद्धा खूप मजा आली. खूप चांगलं मंदिर आहे. हे तिथे गेल्यावर शांतता वगैरे आहे. पण सकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे आमचं दर्शन वगैरे लवकर झालं होतं. आणि इथे आम्ही अभिषेकासाठी जाणार आहेत. अभिषेकासाठी बुक केलं आहे. सो बघू आता कसं होतं आहे दर्शन, किती वेळ लागतो आहे. त्याच्यानंतर आजचा आमचा स्टे इथेच असणार आहे तुळजापूरला. इथे तुळजापूरला तुळजाभवानी इथे. आणि आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. इथून पुढे हे पंढरपूरला जाणार आहोत. सो इथून पुढे पंढरपूरला आणि उद्या सकाळी निघणार आहोत असं. थँक्यू. उजव्या सोंडेचा गणपती. मंदिराच्या आतमध्ये असा हे वरती कळस आहे. सुंदर कलाकृती केलेल्या आहेत. आतमध्ये थोडे छोटी छोटी मंदिर आहेत. आपल्याला आतमध्ये मला वाटतं तुळजाभवानीच्या मंदिरात काहीच नाही व्हिडिओ वगैरे करायला भेटणार. आतमध्ये देवी अशी आहे, असं आतमध्ये असतं. म्हणजे भक्तांना अशा प्रकारे देवीची पूजा केली जाते. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आमचं दर्शन म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो होतो, अभिषेक होता, त्याच्यामुळे आम्हाला देवीच्या अगदी पायापर्यंत जायला भेटलं. देवीच्या पायावर डोकं टेकवायला भेटलं. आतमध्ये दर्शन भेटलं पूर्ण मस्त. आणि आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. तर आता आम्ही निघालो आहे. आम्ही रूमवरती जाणार आणि रेस्ट म्हणजे उद्या सकाळी इथून निघायचं आहे. तर सो सकाळी उद्या इथून निघणार आहोत. आता रात्री डिनर करणार, इथं रेस्ट करणार आणि उद्या सकाळला मी पंढरपूर साईडला निघणार आहोत. आज मे बी आमचा दिवस आहे. तर झाला, आजचे 2 देवदर्शनं झालेत. मजा आली आजच्या दिवसात, पण चांगला गेला आजचा दिवस. आणि आता बघू पुढच्या अजून उद्या परत आम्हाला पंढरपूर वगैरे करायचं आहे. त्याचे पण व्हिडिओ मी टाकणारच नक्कीच. धन्यवाद.